मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, मला अनेकदा समृद्धी महामार्गावरून प्रवास करावा लागतो. मागच्या वेळेस समृद्धी महामार्गावरचा एक व्हिडिओ मी तुम्हाला टाकला होता आणि तुम्ही सगळ्यांनी खूप चांगल्या कमेंट्स पण त्याच्यावर दिल्या. तर अगदी काही दिवसाच्या आधी मी जेव्हा समृद्धी महामार्गावरून प्रवास करत होतो तेव्हा लांबच्या लांब अशा काही ट्रकवरून आपण ज्याला पवनचक्की म्हणतो त्या पवनचक्कींचे जे पाते असते त्याचे जे पार्ट्स असतात ते पार्ट्स त्या मोठ्या मोठ्या ट्रकवरून वाहून घेऊन जाणं सुरू होते. अतिशय सावकाश हळूहळू ते ट्रक जात होते. पण त्या ट्रकवरून ते पाते वाहून नेत असताना जे चित्र मला दिसलं त्यावरून मला एकदम एक गोष्ट आठवली. तुम्हाला खरं वाटेल का, पवनचक्कीपेक्षाही मोठं जे रॉकेट असतं जे आकाशामध्ये उडतं त्या रॉकेटचे पार्ट कधीतरी सायकलवरून वाहून नेल्या जाऊ शकतात. पॉसिबल वाटतं आपल्याला, परंतु हे पॉसिबल झालं आहे. आणि हीच इम्पॉसिबलची पॉसिबल गोष्ट कशी झाली हे आजच्या स्टोरीमध्ये आपण समजून घेणार आहे. आजची ही जी स्टोरी आहे ती आहे साधारणतः 1960. म्हणजे भारत जेव्हा स्वतंत्र झाला होता नुकतेच 10 वर्ष झाले होते. फक्त 1 दशक पूर्ण झालं होतं. भारतातली सगळी अत्यंत प्रचंड प्रमाणामध्ये भारत गरीब होता. 2 वेळच्या खाण्याची सुद्धा आपली सोय नव्हती. साक्षरता इतकी कमी होती की बहुतेक लोक निरक्षर होते, शिकलेले पण नव्हते. आणि अशा वेळेस परदेशामध्ये केम्ब्रिजमध्ये शिक्षण घेतलेला एक तरुण जो भारतामध्ये परत आला, सगळे लोक त्याला मूर्खात काढायला लागले आणि तो म्हणाला की मला भारतासाठी काहीतरी वेगळं करायचं आहे, पॉझिटिव्ह करायचं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, आत्ता तुम्ही जर बघत असाल तर अनेक लोक आपल्या इथं शिक्षण घेतात, परदेशामध्ये जातात आणि तिकडे जाऊन सेटल होतात. आणि जेव्हा आपण म्हणतो की तुम्ही परदेशामध्ये का सेटल होतात तर ते म्हणतात की भारतातली परिस्थिती एवढी खराब आहे, असं आहे तसं आहे, पायाभूत सुविधा नाही, भ्रष्टाचार खूप आहे, राजकारण असं आहे, हे आहे ते आहे, सगळं सांगतात आणि ते इथं पैसा कमावतील पण तिकडे जाऊन सेटल होतात. अशा वेळेस अशा ह्या सिच्युएशनच्या बेसवर 1960 मध्ये जेव्हा भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गरिबी होती, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निरक्षरता होती, त्यावेळेस केम्ब्रिजमध्ये शिक्षण घेतलेला एक तरुण काहीतरी करण्यासाठी म्हणून भारतात येतो आणि त्याने एक स्वप्न बघितलं. इथे आल्यानंतर त्यानं हे स्वप्न बघितलं की स्पेसमध्ये, म्हणजे त्यावेळेसचं अवकाश विज्ञान म्हणतो आपण त्याला, अवकाश विज्ञानामध्ये भारताला उभं करायचं. लोक त्याला हसायला लागले. रॉकेट पाठवणार, जिथं 2 वेळच्या खायची सोय नाही ते लोक रॉकेट पाठवणार. लोक भारतातले आणि भारताच्या बाहेरचे पण त्याला हसायला लागले. परंतु त्यानं त्यांचं हसणं मनावर नाही घेतलं, तर त्यानं ठरवलं की काही झालं तरी भारताचं अवकाश ज्ञान जे आहे, अवकाशाचं जे काही भारताचं यात्रा आहे ती मी करणार. आणि असं ठरवून त्याने काम सुरू केलं. मित्रांनो, थुंबा नावाचं गाव आहे केरळमध्ये. ह्या थुंबा गावामध्ये एक चर्च होतं आणि त्याने ती जागा निवडली आपल्या कामासाठीची. आणि त्याने त्या चर्चचे जे पाद्री असतात त्यांना ते जाऊन भेटले. त्यांना सांगितलं की हे संपूर्ण भारताच्या भल्यासाठी आहे, खूप आवश्यक आहे. ते पाद्री त्याला म्हणाले की आपल्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गरिबी आहे, ही टेक्नॉलॉजी आपल्याला परवडण्यासारखी आहे का, शक्य आहे का? तर या तरुणाने त्यांना सांगितलं की आपण टेक्नॉलॉजीचा वापर जर केला तर आपली गरिबी कमी होणार आहे. बघा, विचारांची पद्धत किती वेगळी असते. म्हणजे आपण समजा एखाद्या शेकोटीच्या पुढे बसलो तर आपण त्या शेकोटीला असं नाही म्हणू शकत की तू आधी मला उष्णता दे मग मी तुझ्यामध्ये लाकडं टाकतो. आपल्याला आधी काय करावं लागेल, आपल्याला आधी लाकडं टाकावे लागतील आणि मग आपल्याला उष्णता मिळेल. तो विचार ह्या तरुणाने केला आणि ह्या तरुणाने त्यांना सांगितलं, त्यांना पटवून दिलं की आपल्याला टेक्नॉलॉजीची, तंत्रज्ञानाची कास धरावी लागेल, मग ते तंत्रज्ञान आपल्यासाठी आपली गरिबी दूर करेल. आणि हे त्या धर्मगुरूंना पटलं. त्यांनी ते चर्च जे आहे ते चर्च त्याच्यासाठी उपलब्ध करून दिलं. ते जे फादर होते त्यांचं नाव होतं फादर परेरा. आणि ह्या चर्चमध्ये ह्या तरुणाने कंट्रोल रूम तयार केली. गंमत वाटेल तुम्हाला. आणि जे जनावरांचा जो गोठा असतो त्या गोठ्यामध्ये एक असेंबल रूम बनवली आणि जे ओपन तंबू असतात ह्या तंबूमध्ये वर्कशॉप तयार केलं. आणि अशा पद्धतीनं रॉकेटचे जे पार्ट होते ते रॉकेटचे पार्ट वाहून नेण्यासाठी सायकलचा उपयोग केला.
म्हणजे कोणत्या स्थितीमध्ये त्यांनी रॉकेट नेलं असेल आणि भारताचं जे काही अंतराळ विश्व आहे हे अंतराळ विश्व पुढचा सगळा प्रवास आता तर भारत कुठं गेला, मंगळावर जाण्याचे स्वप्न पाहतो आहे, चंद्रावर जाण्याच्या गोष्टी करतो आहे. जगातले जे मोजके देश आहेत त्या 2, 4, 5 देशांमध्ये भारताचा समावेश होतो आहे. पण त्याची पायाभरणी ह्या तरुणाने जिथं केली ते या कंडिशनमध्ये केली की गोठ्यामध्ये असेंबल रूम, चर्चमध्ये कंट्रोल रूम, तंबूच्या खाली वर्कशॉप आणि रॉकेटचे पार्ट नेण्यासाठी काय तर सायकल. अशक्य वाटावं अशी परिस्थिती आहे. परंतु ह्या माणसाने ते केलं आणि त्या तरुणाचं नाव होतं विक्रम साराभाई, ज्यांना आपण भारताच्या अंतराळ मोहिमेचे जनक म्हणतो. मित्रांनो, ही इम्पॉसिबल गोष्ट आहे, परंतु ह्या गोष्टीमधून आपल्याला घेण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहे. परिस्थिती कितीही कठीण असू द्या, तुम्ही जर का स्वप्न बघितलं तर ते स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता. आणि जर तुमच्याकडे पैसे नसेल तर तुम्ही जे तुमच्याकडे जे आहे त्याचा वापर करून पैसे मिळवू शकता. ना की तुम्ही असं नाही म्हणू शकत की माझ्याकडे पैसे नाही, मग जेव्हा तंत्रज्ञान येईल, जेव्हा पैसे येईल तेव्हा मी तंत्रज्ञान घेतो. पहिल्यांदा तंत्रज्ञानावर काम करा, तंत्रज्ञान आपलंसं करा, शिका, त्याच्यातून मग पैसे मिळवा. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, म्हणजे तुम्ही जर का तुमच्या देशावर प्रेम करत असाल तर इथली परिस्थिती कितीही खराब राहू द्या, ही परिस्थिती दुरुस्त करायचं आपण काम करू. आपली पुढची पिढी काम करेल, पण आपण आपल्या मायदेशाला इथली परिस्थिती खराब आहे म्हणून जसं आहे तसं टाकून आपण परदेशामध्ये जाऊन राहणे हे आपण करू शकत नाही. तो योग्य मार्ग होऊ शकत नाही. अशा अनेक गोष्टी विक्रम साराभाईंच्या ह्या स्टोरीमधून मित्रांनो आपल्याला घेता येतात. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली? तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी याला रिलेट करू शकता का? जर तुम्हाला तसं वैयक्तिक आयुष्याशी याला रिलेट करता येत असेल तर मित्रांनो, अशा कुठल्या स्टोऱ्या तुम्हाला पुन्हा ऐकायला आवडतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि हो, जर असे व्हिडिओ अपलोड झाल्या तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन आलं पाहिजे असं वाटत असेल तर सबस्क्राईबची बटन लगेच दाबा, बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत लगेच शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.